अमरावती जिल्हा वकील संघाच्या 2025 ते 26 वर्षासाठीच्या कार्यकारिणीच्या निवडणुकीसाठी 29 मार्च 2025 रोजी मतदान प्रक्रिया पार पडली। अमरावती जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात सकाळपासूनच वकील मतदार मोठ्या संख्येने मतदानासाठी हजर राहिले। या निवडणुकीत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, ग्रंथालय सचिव आणि कार्यकारी सदस्य पदांसाठी चुरशीची लढत पाहायला मिळत आहे। अध्यक्ष पदासाठी ॲडव्होकेट सुनील देशमुख आणि ॲडव्होकेट हरीश निंबाळकर यांच्यात थेट मुकाबला होत असून उपाध्यक्ष पदासाठी ॲडव्होकेट विनोद दशस्त्र आणि ॲडव्होकेट आशिष लांडे यांच्यात स्पर्धा आहे, तर सचिव पदासाठी ॲडव्होकेट अमोल मुरड, ॲडव्होकेट नासिर शाह, ॲडव्होकेट सीमा तोंडरे यांच्यात लढत झाली असल्याचे चित्र यावेळी दिसून आले। यासोबतच ग्रंथालय सचिव पदासाठी ॲडव्होकेट विद्या मानके, ॲडव्होकेट सचिन पंडितकर यांच्यात मुकाबला दिसून आला। सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी दिसून येत होती। उमेदवार व त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून विजयासाठी प्रत्येक जण शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्नशील आहे। 30 मार्च 2025 रोजी सकाळी 9 वाजतापासून मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार असून दुपारपर्यंत निकाल हाती येणार आहे। यासोबतच 7 सदस्य पदासाठी ॲडव्होकेट अक्षय बोडे, प्रेम दामोदर, विक्रांत देशमुख, राजू जामनेकर, नेतल मल्ल, गजानन मनोहरे, चंद्रमोहन मिसल, आशिष परिहार, अफरोज पठाण, पूनम रेठे, सुमित शर्मा, विशाखा तागडे, ऋषिकेश उपाध्ये हे उमेदवार म्हणून रिंगणात आहे। जिल्हा वकील संघाची सन 2025-2026 या वर्षाकरता आज निवडणूक संपन्न झाली आहे। मतदान संपन्न झालेलं आहे। एकूण 1597 मतदार नोंदणीकृत होते, परंतु त्यापैकी 1456 मतदारांनी म्हणजे जवळपास 92% मतदारांनी त्यांच्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे। अगदी खेळीमेळीच्या वातावरणात ही प्रक्रिया पार पडलेली आहे आणि सर्व मतदारांनी, माझ्या सहकाऱ्यांनी, माझे डेप्युटी निवडणूक अधिकारी श्री सजादभाई नय्यर यांनी खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे। इतरांनी सर्वांनी खूप सहकार्य करून अगदी व्यवस्थितरित्या निवडणूक पार पाडली। उद्या सकाळी ठीक 9 वाजता याच ठिकाणी या हॉलमध्ये रविवार दिनांक 30 रोजी मतमोजणीचा कार्यक्रम होईल। सर्वात आधी कार्यकारिणी सदस्यांची मतमोजणी होईल, त्यानंतर सचिव आणि लायब्ररी सचिव यांची होईल, त्यानंतर उपाध्यक्ष आणि अध्यक्ष यांची मतमोजणी होईल। सर्वांचा निकाल एका सोबतच जाहीर करण्यात येईल। अंदाज असा आहे की संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सर्व निवडणुकीचा निकाल समोर येईल अशी अपेक्षा आहे। मला ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सहकार्य केलं या कामात मी त्या सर्वांचा ऋणनिर्देश करतो, सर्वांच्या प्रती माझा आभार व्यक्त करतो आणि उद्यासुद्धा मतगणनेच्या वेळेस हे लोक मला असंच सहकार्य करतील अशी मला पूर्ण खात्री आहे, अपेक्षा आहे। या निवडणुकीत मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून ॲडव्होकेट रामपाल कलंत्री यांनी कामकाज पाहिले, तर उपनिवडणूक अधिकारी म्हणून ॲडव्होकेट शहजाद नय्यर यांनी जबाबदारी सांभाळली। भर उन्हात पार पडलेल्या या निवडणुकीत वकील मतदार सदस्यांसाठी उन्हापासून संरक्षण लाभावे याकरिता मंडप व्यवस्था करण्यात आली होती। तसेच मुख्य निवडणूक अधिकारी ॲडव्होकेट रामपाल कलंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक व्यवस्थापन कामकाज चोखपणे सांभाळण्यात आले। या मतदानाच्या वेळी एकूण 1597 मतदार सदस्यांपैकी 1456 वकील मतदार सदस्यांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावला। मतदान केंद्रावर संबंधित मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर मतदान पेट्या मुख्य निवडणूक अधिकारी ॲडव्होकेट रामपाल कलंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली या मतदान पेट्या सील करण्यात आल्या। सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत एकूण 91% मतदान झाल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी ॲडव्होकेट रामपाल कलंत्री यांनी दिली आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।